हॅलो स्टुडंट, लाईव्ह क्रिएटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आत्तापर्यंत आपण 10th सायन्सचा जो हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा लेसन आहे त्यामध्ये आपण इव्हॉल्युशन म्हणजे काय आहे तर हे आत्तापर्यंत बघितलेलं आहे. बघा, इव्हॉल्युशन कशाला म्हणतात तर इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. म्हणजे ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जो काही एकदम स्लो ग्रॅज्युअल चेंज होत राहतो आणि त्या चेंजमुळे ओव्हर ए लॉंग ड्युरेशन नंतर त्या चेंजमुळे ते ऑर्गॅनिझमपासून नवीन स्पीसीज तयार होतात. म्हणजे अर्थवरती एवढ्या नंबर ऑफ डायव्हर्सिटी जे आपल्याला दिसते तर ती इव्हॉल्युशनमुळे आलेली आहे. बघा, थेरी ऑफ इव्हॉल्युशन यामध्ये मग आता लाईफ ओरिजिनच्या ज्या थेरी आहेत तर वेगवेगळ्या थेरीज आहेत, त्यामध्ये थेरी ऑफ इव्हॉल्युशन इथं दिलेली आहे. बघा, या थेरीमध्ये काय दिलेलं आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन द ओशन. म्हणजे लाईफची सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे तर फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे की प्रोटोप्लाझम हे जे लिव्हिंग मटेरियल आहे फर्स्ट ओशनमध्ये तयार झालं आणि ड्यू टू कोर्स ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. मग त्या लिव्हिंग मटेरियलमध्ये चेंज होऊन एक पेशीय म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच द लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. म्हणजे त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये चेंजेस होऊन इव्हॉल्युशन होऊन जे काही कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ते तयार झाले. ऑल दो चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. मग आता हे जे चेंजेस आहेत एवढे स्लो आहेत की त्याचा इफेक्ट बघा, हे एवढी जी लाईफ तयार होण्यासाठी एका सिम्पल लिव्हिंग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून ते कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे तयार झाले त्याचा ड्युरेशन जो आहे तर ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट 300 crores इयर्स जे कालावधी आहे त्यासाठी लागलेला आहे. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑलराऊंड अँड मल्टी डायमेन्शनल. म्हणजे जे चेंजेस होत गेले ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सगळ्या पद्धतीने चेंजेस होत गेले अँड दिस लीड टू इव्हॉल्युशन ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि वेगवेगळ्या पद्धतीने चेंजेस झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिझम जे आहेत तयार झालेले आहेत. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज द इव्हॉल्युशन which is organizational. Progressive development of plant and animals from the ancestor having the different structural and functional organization is called evolution. बघा, इव्हॉल्युशन कशाला म्हणायचं तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट कोणाची झालेली आहे प्लांट आणि ॲनिमलची. एका सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा सिम्पल युनिसेल्युलर प्लांट ॲनिमल यांच्यापासून डिफरंट कॉम्प्लेक्स मोठे मोठे प्लांट किंवा जे कॉम्प्लेक्स ॲनिमल्स तयार झाले एका कॉमन युनिसेल्युलर ॲन्सेस्टर पासून हॅव्हिंग द डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्या ॲन्सेस्टरपासून ते तयार झाले तर ते ॲन्सेस्टर जो आहे आत्ता जे आपण ऑर्गॅनिझम बघतो आणि जे सगळ्यात पहिले जे ऑर्गॅनिझम तयार झाले त्यांच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आपल्याला दिसतो. दिस इज कॉल्ड द इव्हॉल्युशन. हे दिलेलं आहे थेरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये. आता नेक्स्ट बघा की लाईफ जी आहे तर इव्हॉल्युशनमुळे फॉर्म झालेली आहे. इव्हॉल्युशन होऊन जी लाईफ आहे एका कॉमन ॲन्सेस्टरपासून एवढ्या कॉम्प्लेक्स जी डायव्हर्सिटी आहे डिफरंट डायव्हर्सिटी ऑर्गॅनिझम जे आहेत तयार झालेले आहेत तर हे मग आता इव्हॉल्युशन झालेलं आहे यासाठी काही एव्हिडन्सेस इथं दिलेले आहेत. पुरावे काही दिलेले आहेत की लाईफ ही इव्हॉल्युशननेच फॉर्म झालेली आहे. बघा, एव्हिडन्सेसमध्ये एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन collective thinking upon all the above mentioned theories implies that the evolution is the everlasting process of changes. तर however it needs proof to prove it. Following are the various proof available in support of the theories mentioned above. म्हणजे इव्हॉल्युशनच्या ज्या काही थेरीज दिलेल्या आहेत तर त्या थेरीजला काही सपोर्ट करणारे काही पुरावे इथं दिलेले आहेत. फर्स्ट एव्हिडन्स आहे बघा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजी म्हणजे काय आहे मॉर्फोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझमचे एक्सटर्नल स्ट्रक्चरची जी स्टडी आहे त्याला म्हणतात मॉर्फोलॉजी. मग आता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस इथं दिलेले आहेत. बघा, ह्या
पिक्चरमध्ये काही वरती काही ॲनिमलचे पिक्चर्स दिलेले आहेत, खाली काही प्लांटची पिक्चर्स दिलेले आहेत. याच्यामध्ये काय सांगितलंय ट्राय दिसमध्ये, ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन द गिव्हन ॲनिमल इमेजेस अँड द प्लांट इमेजेस. काय सांगितलेलं आहे की हे ॲनिमल आणि हे प्लांट ऑब्झर्व करा आणि यांच्यामध्ये तुम्हाला कोणता सारखेपणा दिसतो तर तो तुम्ही म्हणजे सिमिलॅरिटी त्यांच्यामध्ये कोणती आहे तर ती नोट करा. आता बघा व्हेरियस सिमिलॅरिटीज त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल ॲनिमलमध्ये स्ट्रक्चर ऑफ माउथ, त्यांचं स्ट्रक्चर ऑफ माउथ जे आहे सिमिलर दिसतं. देन पोझिशन ऑफ आईज, त्यांचे आईजची पोझिशन जी आहे ती सिमिलर आहे. देन स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, त्यांचे जे नॉस्ट्रिल्स आहेत तर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. अँड एअर पिन्ना, त्यांचं एअर पिन्नामध्ये सिमिलॅरिटी आहे. अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन देअर बॉडी, आणि त्यांच्या बॉडीवरती जे हेअर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी आहे. मग आता हे जे ॲनिमल्स आपण आत्ता जर बघितले तर हे डिफरंट स्पीसीजमधून बिलॉंग करतात. यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आहे, तरीसुद्धा यांच्यामध्ये ही सिमिलॅरिटी का आली? कारण ही जे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज आहेत ह्या एका कॉमन ॲन्सेस्टरपासून तयार झालेल्या आहेत. त्यामुळे त्या ॲन्सेस्टरचे काही कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांमध्ये जे आहेत सारख्या पद्धतीने दिसतात. देन परत बघा आता याच्यामध्ये सिमिलॅरिटी इन प्लांटमध्ये कोणती सिमिलॅरिटी आहे तर प्लांटमध्ये सिमिलॅरिटी बघा, लीफ शेप. ह्या प्लांट हे जे आहेत ही 3 डिफरंट प्लांट्स दिलेले आहेत, त्यांच्या लीफचा शेप जो आहे सारखा आहे. लीफ व्हेनेशन म्हणजे काय? लीफमध्ये ह्या जे काही शिरा आहेत, व्हेन्स आहेत तर ते व्हेनेशन कशा पद्धतीने आहे. देन लीफ पिटिओल, पानाचा देठ यांचा सारख्या पद्धतीने आहे. तर हे जे सिमिलॅरिटी आहे ही आपल्याला प्लांटमध्ये दिसते. आणि हे प्लांट हे आत्ता जर पाहिलं आपण तर हे प्लांट डिफरंट स्पीसीजमधून बिलॉंग करतात. मग यांच्यामध्ये हा सारखेपणा कशामुळे आहे? कारण एका कॉमन ॲन्सेस्टरमध्ये इव्हॉल्युशन होऊन ही डायव्हर्सिटी तयार झालेली आहे, यावरून हे प्रूफ होतं. दिस इंडिकेट दॅट देअर आर द सम सिमिलॅरिटीज in those groups and hence it proves that their origin must be same and must have the common ancestor. तर यातली ही यांच्यातली जी सिमिलॅरिटी आहे प्लांट ॲज वेल ॲज जे प्लांट अँड ॲनिमल यांच्यामधली जी सिमिलॅरिटी आहे ही काय दाखवते? हे प्रूफ करते की हे एका कॉमन ॲन्सेस्टरपासून इव्हॉल्युशन होऊन तयार झालेले आहेत. नेक्स्ट एव्हिडन्स आहे बघा ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये काय दिलेलं आहे? ॲनाटॉमी म्हणजे काय? द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझमचे इंटरनल स्ट्रक्चर याची स्टडी जी आहे त्याला म्हणतात ॲनाटॉमी. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये इथं आपल्याला या पिक्चरमध्ये काय दिलेलं आहे तर ह्युमन हँड दिलाय, परत 4 legs ऑफ ऑक्स दिलेला आहे, पेंटेजियम्स ऑफ बॅट आणि फ्लिपर ऑफ व्हेल. आता हे जे स्ट्रक्चर आहे आतले जे काही बोन्स आहेत त्या बोनचं जी म्हणजे बोन कशा पद्धतीने जॉईंट आहेत, यांचे जे बोनचे जॉईंट आहेत तर हे यांच्यामध्ये कशा पद्धतीने बघा सिमिलॅरिटी सापडते. आता हे जे ॲनिमल्स आहेत हे डिफरंट स्पीसीजचे आहेत. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर there doesn't seem any superficial similarity between the human hand, 4 legs of ox, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पेंटेजियम्स ऑफ द बॅट. काय सांगितलेलं आहे की हे जे तुम्ही स्ट्रक्चर आहे त्या ऑर्गॅनिझममध्ये जर आपण बघितलं तर वरून हे स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कसल्याही प्रकारची सिमिलॅरिटी दिसणार नाही. बट सिमिलॅरिटी यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट. त्यांचं वापरही प्रत्येक ह्या ॲनिमलमध्ये त्याचा वापरही वेगवेगळा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी नाही आहे. हावेवर देअर इज सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड जॉईंट इन द ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी कशा पद्धतीने आहे तर त्यांचे बोन जे आहेत त्यांचे बोनचे जॉईंट जे आहेत सारख्या पद्धतीने आहेत. This similarity indicate that those animals may have common ancestor. मग ह्या सिमिलॅरिटीवरून आपल्याला काय समजतं की ह्या ॲनिमलचे ॲन्सेस्टर कुठेतरी एक होता. त्यामुळेच ही जी ॲन्सेस्टरची जे कॅरेक्टर्स आहेत सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतात.
नेक्स्ट बघा, कॅन यू टेलमध्ये इथे 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. विच आर द डिफरंट ऑर्गन्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतात. जसे ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये हार्ट्स असेल, लंग्स असेल, स्किन असेल, किडनी असेल, व्हेरियस टाईप्स ऑफ ऑर्गन्स असतात. ईच ऑफ द ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम्स, म्हणजे ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेवढे ऑर्गन्स आहेत ते सगळे युजफुल असतात का, तर त्यातले काही जे ऑर्गन्स असतात ते युजफुल नसतात. नेक्स्ट बघा, इथं एव्हिडन्समध्ये वेस्टिजियल ऑर्गन्स हे सुद्धा इव्हॉल्युशनचं काय आहे तर एव्हिडन्स आहे. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, तर डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज द वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स कशाला म्हणायचं, जे की डिजनरेट झालेले आहेत, म्हणजे नष्ट व्हायच्या मार्गावरती आहेत, किंवा अंडर डेव्हलप म्हणजे त्यांचे पूर्ण प्रकारे ते डेव्हलप झालेले नाही आहेत. तर युजलेस, ज्याचा हे ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कसल्याही प्रकारचा यूज नाहीये, अशा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधल्या ऑर्गन्सला वेस्टिजियल्स ऑर्गन्स असं म्हणायचं. In living organisms, sudden development of the new tissues or organs for the living in changing environment is not possible. काय सांगितलेलं आहे, जर आजूबाजूचं एन्व्हायरमेंट चेंज झालं तर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये दुसरे टिश्यू तयार होणं किंवा दुसरे ऑर्गन तयार होणं हे पॉसिबल नाहीये. इन्स्टेड ऑफ दॅट, त्याच्याऐवजी एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. त्यांच्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये चेंज होतो अकॉर्डिंग टू सराउंडिंग एन्व्हायरमेंट. अँड मोस्टली a specific structure in the body is useful under certain situation. काय सांगितलेलं आहे की एखाद्या सिच्युएशनला बॉडीमधला एखादा ऑर्गन हा त्या सिच्युएशनला तो म्हणजे काहीतरी फंक्शन परफॉर्म करत असेल. हवेवर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम द युजलेस ऑर इवन द हार्मफुल. मग नंतर ते जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर यदा कदाचित दुसऱ्या सिच्युएशनमध्ये ते युजलेस असेल किंवा हार्मफुल असेल. सच स्ट्रक्चर बिगिन टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन. मग ज्या वेळेला ते स्ट्रक्चर जे आहे बॉडी ऑर्गन्स त्याचं जर आपल्याला यूज नसेल तर ते डिजनरेट व्हायला लागतं ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनच्या प्रिन्सिपलनुसार की ज्याचा यूज नाही आहे तर ते स्ट्रक्चर जे आहे तर डिजनरेट व्हायला लागतं. इट टेक्स थाउजंड्स ऑफ द इयर फॉर ए स्ट्रक्चर टू डिसअपियर. पण ते ऑर्गन्स किंवा ते स्ट्रक्चर जे आहे ते डिसअपियर होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ द डिसअपियरन्स इन डिफरंट ॲनिमल्स. For example, such organs through non-functional in certain organism, it may be the functional in other organism. काय सांगितलेलं आहे की काही ऑर्गन्स अशा आहेत की एका ऑर्गॅनिझममध्ये ते नॉन फंक्शनल जरी असले तरी दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ते फंक्शनल असू शकतात. दॅट इट इज नॉट वेस्टिजियल टू अदर ऑर्गॅनिझम. मग ज्या ऑर्गॅनिझम मध्ये हे फंक्शनल आहेत त्यांच्यासाठी ते वेस्टिजियल ऑर्गन्स नाही येतं. फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन बिंग. ह्युमन बिंगचं इथे बघा हे लार्ज इंटेस्टाईन आहे आणि लार्ज इंटेस्टाईनच्या इथे हे अशा पद्धतीने फिंगर लाईक प्रोजेक्शन जे आहे त्याला अपेंडिक्स म्हणतात. तर ते अपेंडिक्स ह्युमन बिंगमध्ये युजलेस आहे. बट इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन द रुमिनंट ऑर्गॅनिझम. रुमिनंट म्हणजे जे काही जनावरं असतात, रवंत करणारे प्राणी, तर त्यांच्यामध्ये ते जास्त झाडाचा पाला वगैरे खातात आणि त्यामुळे त्या झाडाच्या पार्टमध्ये जास्त सेल्युलोज असल्यामुळे त्यांना अपेंडिक्स हे डायजेशनसाठी उपयोगात येतं. सिमिलरली मसल्स ऑफ द एअर पिन्ना. आपल्या जे एक्सटर्नल एअर आहे तर त्यामध्ये जे मसल्स आहेत त्या मसल्स आपल्याला आपण कान हलवत नाहीत आपले, त्यामुळे त्या मसल्स आपल्यासाठी युजलेस आहेत. बट आर युजफुल इन द मंकी फॉर मुवमेंट ऑफ द एअर पिन्ना. पण मंकी असेल, डॉग असेल, कॅट असेल यांच्यामध्ये मात्र त्या कानाच्या मसल्स त्यांना कानाची मुवमेंट करण्यासाठी उपयोगाच्या आहेत. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक द टेल बोन. बघा इथे हा जो व्हर्टेब्रल कॉलम दिलेला आहे, हा व्हर्टेब्रल कॉलम जो आहे पाठीचा खणा त्याच्या सगळ्यात शेवटी इथं टेलबोन आहे. तर त्या टेलबोनचं फंक्शनसुद्धा काही नाही आहे. विस्डम टीथ, अक्कलदाढ याचं पण काही फंक्शन नाही आहे. देन बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ह्युमन बिंग.
ह्युमन बिईंगच्या बॉडीवरती जे हेअर्स आहेत त्याचाही काही उपयोग नाही आहे. एवढे जे ऑर्गन्स आहेत ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये वेस्टिजियल्स ऑर्गन्स आहेत. यावरती क्वेश्चन विचारला जातो की ह्युमन बॉडीमध्ये असणारे वेस्टिजियल ऑर्गन कोणते आहेत. तर अपेंडिक्स आहे, नंतर मसल्स ऑफ इयरपिन्ना, परत टेलबोन, विस्डम टीथ, बॉडी हेअर्स हे जे आहेत वेस्टिजियल्स ऑर्गन्स आहेत आणि हे इथे दिलेले आहेत. हे अपेंडिक्स आहे, टेलबोन आहे, विस्डम टीथ आहे आणि एअर मसल्स आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एव्हिडन्स आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ फॉसिल्स. जे फॉसिल्स अवशेष जमिनीमध्ये प्लांटचा किंवा ॲनिमलचा जो रिमेनिंग पार्ट अंडर प्रेशरमध्ये जमिनीमध्ये प्रिझर्व्ड आपल्याला भेटतो त्याला आपण फॉसिल्स म्हणतो. तर त्या फॉसिल्सची स्टडी करणारी जी ब्रँच आहे त्याला म्हणतात पॅलिओन्टॉलॉजी. पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ए क्वेश्चन मे अराइज इन अवर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर्स अगो. काय तर आपल्याला असा प्रश्न पडत असतो की मिलियन्स अँड इयर्स अगो अर्थवरती नेमके कोणते ऑर्गॅनिझम जे आहेत प्रेझेंट असतील. हाऊ कॅन वी टेल दिस. मग आता आपण कशा पद्धतीने सांगू शकतो की कोणते कोणते ऑर्गॅनिझम त्यावेळेला प्रेझेंट असू शकतात. नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. तर हे जे आहे ते अर्थमध्ये जे आपल्याला त्या ॲनिमलचे जे रिमेनिंग पार्ट जो भेटतो जो फॉसिल्स आहे त्यावरून आपण सांगू शकतो की मिलियन्स ऑफ इयर्स अगो कोणकोणते ऑर्गॅनिझम जे आहेत अर्थवरती एक्झिस्ट करत होते. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिसॅस्टर लाईक द फ्लड, अर्थक्वेक, वोल्कॅनो एक्सेट्रा. काय सांगितलंय की फॉसिल्स कशा पद्धतीने तयार होतात, तर काही डिसॅस्टर आल्यामुळे, फॉर एक्झाम्पल फ्लड किंवा अर्थक्वेक, वोल्कॅनो, तर हे जे आहेत हे डिसॅस्टर आल्यामुळे लार्ज ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते काय होतात तर जमिनीमध्ये गडले जातात. रिमेनंट्स अँड द इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. मग आता यांचे रिमेनिंग पार्ट आपल्याला जशाला तसे जमिनीमध्ये मिळतात. दीज आर कॉल्ड द फॉसिल्स. त्याला फॉसिल्स असं म्हणतात. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. मग इव्हॉल्युशनचं स्टडी करायची असेल तर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तर फॉसिल्सची स्टडी करणं हा सुद्धा आहे. बघा आता कार्बन डेटिंग ही एक मेथड आहे. कार्बन डेटिंग काय मेथड आहे, जर आपल्याला फॉसिल्स सापडले एखाद्या ऑर्गॅनिझमचे तर त्यावेळेला तो ऑर्गॅनिझम किती वर्षापूर्वी एक्झिस्ट करत होता अर्थवरती तर त्याचं एज जे आहे आपण कन्सिडर करू शकतो विथ द हेल्प ऑफ फॉसिल्सच्या मदतीने आपण त्याचं एज जे आहे कन्सिडर करू शकतो. तर ती जी मेथड आहे त्याला म्हणतात कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंगमध्ये काय कशा पद्धतीने आहे बघा, द कार्बन कन्झम्पशन ऑफ द ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर द डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर्स कंटिन्युअसली. काय सांगितले की ॲनिमलच्या बॉडीमध्ये जे आपण फूड घेतो तर त्यातून कार्बन जो आहे आपल्या बॉडीमध्ये जात असतो. मग आपल्या बॉडीमध्ये जाणारा जो कार्बन आहे तो कोणता, तर दोन प्रकारची कार्बन्स असतात, कार्बन 12 आणि कार्बन 14. आता कार्बन 12 हा नॉर्मल कार्बन आहे बट कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन आहे. मग आता तो कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये जे आहेत जातात. बट ज्या वेळेला ऑर्गॅनिझमची डेथ होते त्यावेळेला ऑर्गॅनिझम्स फूड कन्झ्युम करत नाही, त्यामुळे कार्बनचं प्रमाण जे आहे बॉडीमध्ये तर कार्बनचं प्रमाण जे आहे मेंटेन राहत नाही. मग जे कार्बन 14 आहे तर तो कंटिन्युअसली डिके व्हायला लागतो, नष्ट व्हायला लागतो. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल इन्स्टेड ऑफ द रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज द कार्बन 12 इज नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. मग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आफ्टर डेथ काय होते तर कार्बन 14 आणि कार्बन 12 यामधला रेशो कंटिन्युअसली चेंज होत जातो आणि कार्बन 14 हे डिके व्हायला लागतं. कार्बन 12 हे नॉन रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे हे डिके होत नाही. द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ द प्लांट अँड ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ द कार्बन 14 अँड रेशो ऑफ द कार्बन 14 अँड कार्बन 12 प्रेझेंट इन देअर बॉडी.
मग आता त्या फॉसिल्सचं जे एज आहे कशा पद्धतीने मेजर केलं जातं, तर कार्बन 14चं प्रमाण किती आहे, परत कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं जे रेशो आहे तो मेजर केला जातो आणि कार्बन 14 डिके होण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे माहीत असल्यामुळे जो जितका डिकेइंग झालेला असेल त्या पद्धतीने त्या फॉसिल्सचं किंवा त्या ऑर्गॅनिझमचं एज काढलं जातं. दिस इज कार्बन डेटिंग मेथड. तर याला कार्बन डेटिंग असं म्हणतात. इट इज यूज इन द पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटर्मिनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. Once the age of fossils been determined by such techniques, it become easy to deduce the information about the other erstwhile organism. It seems that vertebrate have been slowly originated from the invertebrate. बघा ह्या फॉसिल्सच्या स्टडीवरूनच समजलेलं आहे की जे काही व्हर्टेब्रेट ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना व्हर्टेब्रल कॉलम असतो तर ते इनव्हर्टेब्रेट पासून इव्हॉल्व झालेले आहेत.